मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धेचा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी आपला चॅनल अजूनपर्यंत जॉईन केलेलं नसेल त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले नसतील त्यांनी आधीचे व्हिडिओ हे आपले पाहून घ्या. तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आज आपण प्रश्नाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था टिंबटिंब साली सुरू झाली. आता महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था केव्हापासून सुरू झाली? ऑप्शन बघा. 1 मे 1960, 1 मे 1961, 27 नोव्हेंबर 1962, 1 मे 1962. तर महाराष्ट्रात पंचायत राज जी व्यवस्था होती ती 1 मे 1962 पासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे. दुसरा प्रश्न बघा. तळ हातात 13 तर तळपायात टिंबटिंब हाडे असतात. तळ हातात किती असतात? 13. तर तळपायात किती असतात? ऑप्शन बघा. 15, 26, 10 आणि 12. तर तळ हातात 12 हाडे असतात. किती हाडे असतात? 12. तिसरा प्रश्न बघा. खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? आता अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन बघा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बी आर आंबेडकर आणि वल्लभभाई पटेल. अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून वल्लभभाई पटेल यांचा उल्लेख केला जातो. वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जाते. चौथा प्रश्न बघा. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? आता कोणते भाषिक तत्वावर राज्य प्रथम अस्तित्वात आले होते? ऑप्शन बघा. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात. तर भाषिक तत्वावर प्रथम अस्तित्वात येणारे राज्य आहे आंध्र प्रदेश. लक्षात राहू द्या. आंध्र प्रदेश हे भाषिक तत्वावर म्हणजे भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले होते. पाचवा प्रश्न बघा. दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील सर्वात मोठा खंड आहे. तर कितवा खंड आहे जगातील सर्वात मोठा? ऑप्शन बघा. दुसरा, पाचवा, चौथा आणि तिसरा. तर दक्षिण अमेरिका हा क्षेत्रफळाने जगातील चौथा सर्वात मोठा खंड आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. सहावा प्रश्न बघा. भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? आता भारतीय संविधान तयार कधी झाले आणि लागू केव्हा झाले याच्यात खूप फरक आहे. तर भारतीय संविधान लागू केव्हा झाले? ऑप्शन बघा. 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950 आणि 1 मे 1950. तर भारतीय संविधान जे होते ते लागू म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला लागू झाले होते, म्हणून ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि भारतीय संविधान तयार झाले होते 26 नोव्हेंबर 1949 ला, पण ते लागू झाले 26 जानेवारी 1950 ला. सातवा प्रश्न बघा. योग्य विधान निवडा. आता या 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. ऑप्शन बघून घ्या. तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात. तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते. दोन्ही विधाने चूक आणि दोन्ही विधाने बरोबर. तर मित्रांनो, हे दोन्ही विधाने जे आहेत ना ती बरोबर आहेत. तलाठ्याची नियुक्ती जिल्हाधिकारी करतात आणि तलाठ्याची निवड करण्याचे कार्य जिल्हा निवड समिती करते, म्हणून हे दोन्ही ऑप्शन आपले बरोबर आहेत. आठवा प्रश्न बघा. जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जिव्हा आहे. हे विधान खालीलपैकी कोणी केले होते? आता जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जिव्हा आहे असे विधान कोणी केले होते? ऑप्शन बघून घ्या. पी.टी. कृष्णमाचारी, सर जॉर्ज कॉम्पबेल, रॅमसे मॅकडोनाल्ड, लॉर्ड कॉर्नवालिस. तर मित्रांनो, असे विधान केले होते रॅमसे मॅकडोनाल्डने. कोणी केले होते? रॅमसे मॅकडोनाल्डने. नववा प्रश्न बघा. भूटान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी आहे, तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ काय आहे? तर भूटान देशाचा राष्ट्रीय खेळ काय आहे? तिरंदाजी. तर श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ काय आहे? ऑप्शन बघा. रग्बी, फुटबॉल, बेसबॉल, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल. तर मित्रांनो, श्रीलंका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे व्हॉलीबॉल. लक्षात राहू द्या. कोणता खेळ आहे? व्हॉलीबॉल. राष्ट्रीय खेळ म्हणून व्हॉलीबॉल या खेळाचा उल्लेख आहे. 10वा प्रश्न बघा. महाभारतातील युद्धाचे रणक्षेत्र ठरलेले कुरुक्षेत्र सध्याच्या टिंबटिंब राज्यात आहे. आता ही कुरुक्षेत्र जे ठिकाण आहे ते कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन बघा. पंजाब, आसाम, हरियाणा आणि उत्तर प्रदेश. मित्रांनो, कुरुक्षेत्र जे आहे ते हरियाणामध्ये आहे. लक्षात राहू द्या. कुठे आहे? हरियाणामध्ये. 11वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे मेदात विरघळणारे जीवनसत्व नाही? म्हणजे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व असे कोणते नाही? ऑप्शन बघा. ड, अ, ब आणि के. तर ब जीवनसत्व जे आहे मेदामध्ये विरघळत नाही.
त्यामुळे ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर राहणार आहे. 12वा प्रश्न बघा, मिशन इंद्रधनुष्य योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? आता मिशन इंद्रधनुष्य योजना कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे? बघा, शिक्षण, जलसंवर्धन, महिला सबलीकरण आणि आरोग्य. तर मिशन इंद्रधनुष्य जी योजना आहे ती आरोग्य या क्षेत्राशी निगडीत आहे. कोणत्या? आरोग्य या क्षेत्राशी निगडीत आहे. 13वा प्रश्न बघा, मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित नेहरूंनी केले होते? मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र असे वर्णन कोणत्या कायद्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे करण्यात आले होते? ऑप्शन बघा, 1919चा भारत सरकार कायदा, रोलेट ऍक्ट म्हणजे रोलेट कायदा, 1909 इंडियन कौन्सिल कायदा आणि 1935 भारत सरकार कायदा. तर मित्रांनो, मजबूत ब्रेक असलेले पण इंजिन नसलेले यंत्र असा उल्लेख केला होता 1935चा भारत सरकार कायद्याविषयी पंडित जवाहरलाल नेहरूंनी. 14 प्रश्न बघा, डॉक्टर आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला कारण, आता त्याचे कारण विचारलेले आहे. ऑप्शन बघा, त्यांच्या जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती, यापैकी नाही, समाजवादी लोकशाहीला पाठिंबा देण्यासाठी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. तर का केला होता 14 तळ्याचा सत्याग्रह? तर त्याचे कारण आहे त्यांना जाती व्यवस्था व वर्ण व्यवस्था नष्ट करायची होती, लक्षात राहू द्या. 15वा प्रश्न बघा, टिंब रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला. आता भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा अस्तित्वात आला होता? तो गोंदिया. पण केव्हा अस्तित्वात आला? 1 मे 1999, 1 जुलै 1998, 1 ऑगस्ट 2013 आणि 16 ऑगस्ट 1982. तर भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा जो आहे तो 1 मे 1999 रोजी अस्तित्वात आला होता. 1 मे 1999. 16वा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC चे मुख्यालय कुठे आहे? आता महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन बघा, मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक. तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे, लक्षात राहू द्या. कुठे आहे? मुंबई. 17वा प्रश्न बघा, डॉक्टर आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी तसेच आईचे नाव टिंब होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव काय होते? रामजी. तर त्यांच्या आईचे नाव काय होते? ऑप्शन बघा, भीमाबाई, कमलाबाई, दुर्गाबाई आणि गोदावरीबाई. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव होते भीमाबाई, लक्षात राहू द्या. काय नाव होते? भीमाबाई. 18वा प्रश्न बघा, बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने महाराष्ट्रातील टिंब या क्रांतिकारकाचा देशप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष अशा शब्दात गौरव केला होता. तर कोणत्या क्रांतिकाराचा देशप्रेमाने ओथंबलेला व हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष अशा शब्दात गौरव केला होता? ऑप्शन बघा, स्वतंत्रवीर सावरकर, बाबाराव सावरकर, वासुदेव बळवंत फडके आणि दामोदर चापेकर. तो वासुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख आहे. 19वा प्रश्न बघा, बिंदुसरा नदीवर बांधण्यात आलेले बिंदुसरा हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आता बिंदुसरा नदीवर कोणते धरण बांधले? बिंदुसरा. पण ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन बघा, पुणे, नाशिक, सातारा आणि बीड. तर मित्रांनो, बीड जिल्ह्यात, लक्षात राहू द्या. कोणत्या जिल्ह्यात? बीड जिल्ह्यात. 20वा प्रश्न बघा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम टिंब नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम टिंब नुसार, तर तो कलम कोणता आहे? ऑप्शन बघा, 4, 3, 10 आणि 5. तर मित्रांनो, कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. तर मित्रांनो, आजचे हे होते 20 प्रश्न. तर ते प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि इथून मागले ज्यांनी व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी ते व्हिडिओ पाहून घ्या. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.